शिवप्रभात मित्रांनो, आणि आज आपण बघणार नवीन ब्लॉग. चला मग. कोकण यूट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो. ह्या एकाच गेटअपमध्ये जवळजवळ 3 व्हिडिओ, आज तिसरा व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत रिंगा मारायला. आता ते परवा आपण काम केलं, गवताचं वगैरे मस्त की साफसफाई वगैरे झालेली आहे. आणि ते मालक बोलले जरा रिंगापा काढून घ्या, कारण मी एप्रिलमध्ये पाणी घालायला लागतं. त्यामुळे ते मालक बोलले ठीक आहे, चला माझा रिंगाही मारायला आपण सुरुवात करायची आहे. तुम्ही दाखवतो कोकणामध्ये रिंगा कशा मारतात. पण आपण काही एवढे काही खेळीचे काही खिल्लाडी नाही, म्हणजे खरोखर कोकणामध्ये नेहमी काम करतात कसलेले म्हणजे लोक. त्यांना बघा, आमच्या तर काय चुकत असेल रिंगा मारण्याचं नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. कारण आपण काय आता सुरुवात केलेली आहे कामाला, हळूहळू आपलं काम. तर असंच जर मित्रांनो तुमची कामं बारीक सारीक 5 गुंठ्याची करत असाल तर मागे मी बोललो तर नक्की आपल्या या नंबरवर संपर्क साधा. आपण चांगले आणि सुंदर कामं करून देऊ तुमची. तर मित्रांनो, आरएस कोकणकडे या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला, आपण रिंगाचं तुम्हाला दाखवतो, रिंगा कशा पाडायच्या, त्या काय करायचं ते. चला. तर मित्रांनो, आपण साईटवर आलो आणि आपलं काम सुरुवात केलेलं आहे. आणि मित्रांनो, मी आज एकटा नाही आहे, आज आपल्याबरोबर एक जोडीदार सुद्धा मित्र आहे. तो सुद्धा रेंगा काढणार आहे, पण मी काढून गेल्याच्यानंतर तो येणार आहे. कारण आम्ही दोघं आलटून पलटून ड्युटीला असल्यामुळे सकाळचा मी येतो आणि दुपारी तो येतो. आणि नंतर कधी कधी मी मध्ये येऊन जातो आणि दोघं एकत्र पण काम करतो आम्ही. असं आमचं रुटीन असतं कधी कधी काम घेतल्यावर कुठे. दोघं पण आम्ही एका ठिकाणीच ड्युटी कामाला असल्यामुळे आम्हाला वेगळ्या ड्युटी आहेत, त्यामुळे एकत्र जमत नाही नेहमी. आणि रिंगा मारण्याचं काम सुरू केलं आहे. हा जो मित्रांनो प्लॉट आहे ना, तो भराव टाकून प्लॉट तयार केलेला आहे. वरची जी माती आहे ना, ती JCBने हे करून. त्यामुळे गेल्या वर्षी पण आम्ही पावसामध्ये रिंगा काढल्या होत्या, तरी मग यावेळी माती थोडी नरम लागायला पाहिजे, म्हणून तसं काही झालं नाही. पाऊस खूप पडल्या असल्यामुळे माती पूर्ण ही झाली आहे. आणि काही काही ठिकाणी मित्रांनो पावड्यान पण आहे, आपल्याला हे मारायला लागतं, पिकाव मारायला लागतं. पिकावशिवाय काय विषय नाही. आणि कडक माती आहे इथली, त्याच्यामुळे पिकावं. बघा, हे सगळं संपूर्ण मित्रांनो आपण काम सुरू केलं आहे. रिंगा बघा, सुंदर रिंगा मारलेल्या आहेत. आणि फायनली जवळजवळ आम्ही 57 की 58 रिंगा मारलेल्या आहेत. हां, अर्धा 31 मी मारल्या, 20 त्या माझ्या मित्राने मारल्या. माझ्याबरोबर तो कामाला असतो मुलगा. आम्ही मित्रांनो गेल्या वर्षी सगळा क्लीन आणि एकदम स्वच्छ असा आम्ही प्लॉट तयार करून दिला मालकांना. गेल्या वर्षी मग मालक खुश झाले होते आणि यंदाही मालक खुश होणार, त्यात काही शंकाच नाही. कारण असा प्लॉट कुठं बघायला कसं किती सुंदर वाटतं. एवढ्या सगळ्या आली वगैरे रिंगा वगैरे आणि एकदम स्वच्छ प्लॉट, एकदम यायला पण बरं वाटतं. तुम्ही त्याच्या आधीचा प्लॉट बघितला असाल, व्हिडिओ आम्ही टाकला होता, किती घाण होती. मित्रांनो, इथे माझी टीम असते, आमची टीम आहे 5-6 जणांची. आम्ही सगळे मिळून काम करायला येतो आणि खूप सुंदर. हा एक आपला फ्रंट मित्र आहे, तोच त्याचं नाव बघायचं घेत होतो. आणि आपलं आता काम झालं ना, आता आज रात्री आमची छोटीशी पार्टी आहे. तुमचं स्वागत आहे मित्रांनो. फायनली आमच्या भरपूर वर्षांनी पार्टी करायची होती कामगारांची, आणि आम्ही सगळे एकत्र काम करतो. आणि आज पार्टीचा योग आलेला आहे आणि आम्ही सगळे पार्टी करतो. भोंगा लावला आहे, चिकन लावलेलं आहे. आणि जयदीप म्हणतो माझं नाव सांगू नको केलं आहे बाहेर आपला. मित्रांनो, सगळी तयारी आपण केलेली आहे. आता सुरुवात करतोय आपण. तयारी चालू झाली आहे, सगळेजण आले आहेत. मित्रांनो, आता आपण भोंगा लावायला सुरुवात करूया. ह्यावेळेचा भोंगा मित्रांनो वेगळा. आता आपण याच्या खाली शेंगा सगळ्या टाकलेल्या आहेत. पूर्ण आपण शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यावर आता आपण हे मटण टाकायचं आहे, सगळं चिकन जे मोठे मोठे पीस आहेत ते टाकलेले आहेत. आता सगळं चिकन हे करून घ्यायचं, खाली बसवायचं आहे म्हणजे. हे बघा, खूप मस्त वेगळे बघा चिकन वाटते. खाली शेंगावर परत शेंगा टाकायचे आहेत.
नक्की बघा तुम्ही भोंगा आपण कसा लावतोय कोकणातला भोंगा. पूर्ण शेंगा अशा भरून घ्यायच्यात आणि आता भांबुड्याचा पाला टाकायचा आहे. तो पूर्ण व्यवस्थित हे करून ठेवायचा आहे. जेवढं दाबत जायचं तेवढं चांगलं असं. आता आपण ओवा टाकला तर अंडी टाकलेले आहेत. 6 अंडी टाकलेत आम्ही. 6 अंडी टाकायचं. मडकं मित्रांनो कमी पडलं कारण मित्र आम्ही खाणारे सगळे आहोत तरी मडकं अजून एक मोठं पाहिजे होतं. तरी बघू चला याच्यात चिकनसुद्धा बनवायचं आहे आपल्याला वेगळं. आणि याच्या परत आपण शेंगा टाकणार पावट्याच्या. 1 किलो पावट्याच्या शेंगा दिल्या आहेत. 1 किलो मटण आहे. 18 अंडी परत ओवा टाकूया. पूर्ण परत हे करून घ्यायचं आहे. आता भांबुड्याचा पाला टाकायचा आहे. आता आपण आता हे राहिलेलं ते चिकन आहे ते टाकायचं. पण मित्रांनो ना तसं नाही टाकायचं. आता आमची सगळी गडबड चालली करून तो असं करत. आता याच्यात मी म्हणतो याच्या खाली आपण केळीचं पान टाकायचं आहे आणि केळीचं पान टाकल्याच्या नंतर आपण त्याच्यावर चिकन टाकून घ्यायचं. आता एक केळीचं पान ठेवूया आणि केळीच्या पाण्याच्या नंतर त्याच्यावर चिकन ठेवूया. आणि आता याच्यावर पूर्ण अजून थर लागणार आहेत आपले. हे एवढ्या मडक्यामध्ये किती मटेरियल बसलं बघा. 1 किलो मटण, 6 अंडी, परत अर्धा पाव किलो तरी आपण पावटा टाकलेला शेंगा. थोडासा ओवा टाकूया. मीठ सुद्धा आम्ही मित्रांनो टाकलेलं आहे असं काही नाही. तेल टाकूया. थोडंसं तेल टाकूया. आणि आता थोडासा बांबुड्याचा पाला टाकायचा आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर शेवटला केळीचं पान बांधून ठेवायचं. आणि आता मस्त याला बांधून घ्यायचं आहे. आता भोंगा लावायची सगळी तयारी चालू आहे. इकडे सगळे साईडून सगळं पात्रा वगैरे गोळा करतात. आणि सगळे मित्र पात्रा गोळा करतायत. सगळा फाटी गोळा करतायत. आणि भोंगा पेटवलेला आहे. जवळजवळ अर्धा पाऊण तास चांगला भोंगा आपण पेटवून ठेवायचा आहे. आणि चांगलं भाजलं पाहिजे. तर मित्रांनो नवीन कोण असा व्हिडिओ बघत असाल तर आजचा भोंगा बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा भोंगा 1 नंबर राहिलेला आहे. जर कोणाला भोंगा लावून पाहिजे असेल तर आम्हाला सांगू शकतो. आम्ही लावून सुद्धा देऊ शकतो. नंबर टाकतो. काय यार आता काय काय बनलं ते दाखवा नको येडे. इकडे भात आहे. इकडे काय आहे भाकरी आहे. इकडे काय चिकनचा मसाला यामध्ये काय तेल आहे. तिकडचं नाही दाखवायचं. इकडे नाही पकडायला मटण आहे. हा तिकडे भुर्जी आहे. आमच्या बागडे बनवले. इकडे बकराचा मटण पण बनवलंय. इकडे मटण आहे. अरे बाबा वाफ येत आहे काय दिसत नाही. बघा भोंगा लागले पोपटी. अरे हा काय आला होल पडलाय. मित्रांनो पोपटी बघा 1 नंबर पोपटी लागलेली आहे बघा. आणि हा आमचा सोम वाटतोय पोपटी. 1 नंबर भोंगा आज लागलेला आहे. गरम आहे खूप खूप वाफ येते.
आणि नक्की खरोखरच कोणाला तर पोपटी लावून पाहिजे असेल तर तुम्ही नक्की सांगा मित्रमंडळ. आमच्या इथं पण तुम्ही लावून आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आणि तुम्ही सगळं साहित्य वगैरे देणार असाल तसंही चालेल, नाही तर आम्ही पण साहित्य वगैरे आणून तुम्हाला देऊ शकतो. आणि अशी प्रॉपर पोपटी तुम्ही पर्यटक तर आला असा तुम्हाला पाहिजे असं कोकणी पोपटी नक्की बघा कशी लावली जाते. आणि सगळे आम्ही जेवायला बसलेले मित्र, मी नंतर बसणार आहे नंतर जेवण झाल्यावर. तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल रिंगा वगैरे काम करण्याचा आणि तो संपूर्ण तुम्हाला दाखवला कसे रिंगा वगैरे काढतात. आणि त्याच रात्री आम्ही सगळे कामाले जे मित्र आहोत यांनी मिळून पार्टी केली. 3-3.5 वर्ष आम्ही एकत्र काम करतो, पण आम्ही कधी पार्टी नाही केलेली. तो योग जुळून आला आणि त्या दिवशी रात्री त्याने प्लॅन केला तर मात्र तुझ्या घरी आपण तिकडे खालच्या साईडला पार्टी करूया. आम्ही खाली मस्तपैकी पार्टीचा वेळ झाला का 11:30 वाजले. खूप मस्त एन्जॉयमेंट केली आणि असा दिवस गेला पूर्ण परवा. नंतर संपूर्ण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आड कोकण यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही. तोपर्यंत मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू. टाटा बाय.